हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण व्हिडिओ जो बघणार आहोत तो आहे पोस्टर्स कसे तयार करायचे, पोस्टर स्टँड कसं तयार करायचं आणि ते सुद्धा छान असं जुगाड करून। कारण आपण प्रत्येक DIY बनवताना काही ना काहीतरी जुगाड करतच असतो, कारण आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये छान DIY तयार करायचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणता जुगाड केलेला आहे आणि काय कसं बनणार आहे हे बघायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर काही वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। मी ते पोस्टर्स MDF चे मागवले होते, ऑनलाइन इझिली मिळतात। मी याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करू शकता। तर या MDF पोस्टर्स वरती मी व्हाईट ॲक्रेलिक कलरचे डबल कोट करून घेणार आहे। पहिला कोट केल्यानंतर तो छान सुकू द्यायचा आहे आणि सुकल्यानंतर यावरती दुसरा कोट करून घ्यायचा आहे। आता हे पूर्ण व्हाईट कलर सुकल्यानंतर यावरती आपल्या पाहिजे ती आवडीप्रमाणे डिझाइन तुम्ही सर्च करू शकता। इझिली गुगलवरती अशा छान छान पोस्टर्सच्या डिझाइन तुम्हाला मिळतील आणि त्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्केच करून घ्या पहिल्यांदा पेन्सिलने आणि त्यावरती छान असे कलर्स तुम्ही ठरवून तुम्ही कलर्स करू शकता। मी नेहमी सांगते की कलर्स आणि डिझाइन ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच ठरवू शकता। मी फक्त एक आयडिया देणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे चेंजेस करून तुम्ही DIY बनवू शकता। तर मी हे जे कलर्स वापरते यासाठी ते आहेत ॲक्रेलिक कलर्स। तुम्ही ॲक्रेलिक किंवा कोणतेही चॉक पेंट वापरू शकता किंवा फॅब्रिक कलर्स सुद्धा वापरू शकता, ऑइल पेंट सुद्धा वापरू शकता। तर कोणतेही तुम्ही पोस्टर्स कलर्स सोडून तुम्ही कोणतेही कलर्स वापरू शकता। हे मी जे कलर करते हे सुद्धा मी नंतर डबल कोट करून घेतलेले आहेत। जेव्हा पहिला कोट सुकल्यानंतर पूर्ण त्यावरती डबल कोट करून घ्यायचा आहे आणि साइडचा जो व्हाईट कलर आहे तो सुद्धा थोडासा डल झाला होता, तर त्यावरती सुद्धा मी फायनल एकदा व्हाईट कलर देऊन घेतला आणि हे पूर्ण डिझाइन सुकल्यानंतर यावरती एक फायनल मी वॉर्निश देऊन घेतलं आहे। वॉर्निश दिल्यामुळे आपले जे DIYs असतात ते भरपूर दिवस छान राहतात। तर तुम्ही नक्की वॉर्निशचा एक कोट देऊ शकता। आता आपला आहे जुगाड करण्याचा पार्ट। जुगाड म्हणजे स्टँड बनवायचा आहे आणि स्टँडसाठी आपल्याला वेगळं काही मिळालं नाहीये। तर हेच दोन कोस्टर्स आहेत, यापासून आपण स्टँड बनवणार आहोत। तर एक कोस्टर मी सेम ठेवलेला आहे आणि दुसरं कोस्टर आहे त्याचे अशा पद्धतीने स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत। आता हे स्क्वेअर जेव्हा आपण कट करतो तेव्हा रफ त्याच्या एजेस होतात, बाजू होतात। तर त्या रफ ज्या बाजू आहेत त्या प्लेन करण्यासाठी मी सँडपेपरनी थोड्याशा मी घासून घेतलेल्या आहेत आणि हे छोटे छोटे पीस आहेत, हे मी कशा पद्धतीने चिकटवून घेते हे तुम्हाला शेवट फायनल झाल्यानंतर नक्की कळेल की मी नक्की यापासून काय बनवते ते। आणि हे जे कोस्टर्स आहेत जे मी 4 पेंट करून घेतले होते ते सुद्धा मी थोडेसे साइडहून कट करून घेतले होते, कारण सेम साइजचे कोस्टर्स आणि कोस्टर स्टँड होणार आहे तर त्यामध्ये ठेवण्यासाठी थोडीशी अडचण येऊ शकते। म्हणून मी जे कोस्टर्स आहेत ते सुद्धा मी दोन बाजूंनी अर्धा इंच मी कट करून घेतले होते आणि ते सुद्धा मी सँडपेपरनी प्लेन करून मग त्यावरती मी डिझाइन करून घेतली होती। तर या पद्धतीने आपलं हे स्टँड रेडी झालेलं आहे। पण ते खूपच प्लेन आणि सिंपल वाटण्यापेक्षा जर त्याला काहीतरी छान अजून डेकोरेटिव्ह केलं तर अजून छान दिसेल, यासाठी मी इथे मोल्डेड क्ले वापरते। मोल्डेड क्ले ऐवजी तुम्ही इथे वॉलपुट्टी क्ले सुद्धा इझिली वापरू शकता, त्याचं सुद्धा काम सेमच आहे आणि त्यापासून सेम तुम्ही या डिझाईन्स करू शकता। तर मी इथे मोल्डेड क्ले वापरते। यापासून मी जिथे जिथे जॉईन केलेले आहेत तिथे तिथे अशा पद्धतीने हा क्ले लावून घेते। यावरती मी सिंपल डिझाइन करून घेणार आहे जेणेकरून दिसायला ते सुंदर दिसेल। पद्धतीचे छान छान कोस्टर्स बनवून तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला गिफ्ट सुद्धा करू शकता। गिफ्ट करताना ज्यांना जे आवडतं त्याविषयी तुम्ही डिझाइन ठरवू शकता आणि ते डिझाइनचे कोस्टर्स तुम्ही छान छान बनवून देऊ शकता। अगदी युनिक आणि हँड पेंटेड हँडमेड असे जे गिफ्ट देतात त्याची एक वेगळीच मजा असते। तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघू शकता, नक्की तुमच्या फ्रेंड्सना आवडेल। अशा पद्धतीने मी छान छान सोपी डिझाइन तर तुम्हाला मी दाखवलेलीच आहे। आता लावायचे आहे त्याला पाय।
पाय म्हणजे मी सिंपल छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत या क्लेचे आणि ते ठेवून घेतलेत, चिकटवून घेतलेत. मस्त असे हे पाय रेडी होतात. थोडीशी हाईट असेल वस्तूंना तर ते अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि सुंदर उठून दिसतात ते कोणतेही DIY. तर आता पूर्णपणे आपला क्ले सुकल्यानंतर कलर देऊन घ्यायचा आहे. कलर आपण आपल्या आवडीप्रमाणे देऊ शकतो. कलर कॉम्बिनेशन मी कोस्टर रिलेटेडच ठेवलेलं आहे. जे कोस्टर्समध्ये मी कलर्स वापरलेले आहेत तेच मी इथे वापरते. तर पहिल्यांदा मी ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे. तो पूर्णपणे सुकल्यानंतर मी ऑरेंजचा थोडासा ग्लिटरी असा शेड आहे माझ्याकडे, त्याने मी शेड करून घेते. आणि एक ग्रीन कलर मी तसाच ग्लिटरी शेड आहे त्याने सुद्धा मी थोडासा शेड करून घेते, जेणेकरून हे जे माझे कोस्टर्स आहेत याला हे कॉम्प्लिमेंट करतील. या पद्धतीनेच आपलं हे स्टँड बनवून झालेलं आहे. आपले छान असे कोस्टर्स रेडी झालेले आहेत. हे कोस्टर्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. हे कोस्टर्स आवडले असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करू शकता हा व्हिडिओ. ज्यांना अशा पद्धतीचे DIYs आवडत असतील, बनवायला काहीतरी आवडत असेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं बेलचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका. यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.